माले सर आणि त्यांचे सहकारी जाधव सर, त्याचबरोबर आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष तात्या मांगडे, आमचे मार्गदर्शक आणि आपले सर्वांचे गुरुवर्य माळी सर, आमचे पुणे जिल्ह्याचे तांत्रिक कमिटीचे कार्याध्यक्ष अमोलजी शेमकर, आमचे भोर तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिवतारे तात्या आणि उपस्थित असलेले बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि उद्या येणाऱ्या भविष्यात ज्यांच्या माध्यमातून हे क्षेत्र 100% टिकेल आणि हा देशी गोवंश संगोपन 100% होईल असे समोर बसलेले तुम्ही सर्व विद्यार्थी, माझे बंधू भगिनी, काल परवा जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांची आणि आपल्या सर्व गुरुवर्यांची माफी मागतो. जे झालं ती एक अनावधानाने झालेली चूक होती, त्यात कोणताही हेतू नव्हता. कारण की ज्यावेळेस आम्ही बैलगाडी क्षेत्रात किंवा आम्ही देशी गोवंश संगोपन करतो त्यावेळेस आमच्या कुटुंबातील एका मुलापेक्षा आम्ही जास्त जीव आमच्या जनावरांवर लावतो. म्हणजे एखाद्या वेळेस मुलाला, माझा मुलगा पैलवानकी करतोय पण त्याचे बदाम संपलेत का, त्याचं तूप संपले का, ह्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. पण माझ्या बैलाला काय कमी ह्याच्यावर पुरेपूर लक्ष देतो मी. म्हणजे आम्ही कुटुंबातला सदस्य म्हणून त्याचं संगोपन करतो आणि त्या भावनेतून काहीतरी दुःख झालं, त्यातून घडून नाही घडला प्रकार, पण शेवट माणूस आहे म्हणल्यावर चुकणार आणि चुका ह्या आपल्याकडून होतात आणि सुधारणारे पण आपणच असतात. आणि तुम्ही या शेतकरी वर्गापेक्षा उच्च शिक्षित आहात, तुमच्याकडे काहीतरी वेगळी क्वालिटी आहे. म्हणजे 1000 लोकांच्यात तुम्ही जाऊन उभं राहिला तरी तुम्हाला फोकस केला जातो किंवा तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. कारण की तुम्ही त्या लेवलचे आहात. सर्वसामान्य वर्गाला एवढं माहिती नाही, त्यांचं तेवढं ज्ञान नाही, त्यामुळे मोठ्या मानाने ह्या गोष्टी स्वीकारणारे तुम्ही सगळे आहात. आता सरांनी आपल्याला सांगितलं की 100चा स्टाफ अपेक्षित आहे, पण 47 जण पावनखिंड इथं लढवत आहेत. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे आभारच मानले पाहिजेत. कारण की एवढा कमी स्टाफ असताना तुम्ही रात्री 12 वाजता जरी एखादा पेशंट आला तर त्याच्यासाठी उपस्थिती दर्शवताय. आता हे बैलगाडी क्षेत्र सुरू करण्यासाठी 8 ते 10 वर्ष संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये असणारे सर्व पक्षीय राजकारणी यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. त्याचबरोबर घोड्यात आणि बैलात जे जीन्स आढळतात, बैल पळू शकतो का, घोड्याच्या किती पटीने त्याची क्षमता आहे, या सगळ्यांचं जे प्रात्यक्षिक केलं किंवा ह्याबाबत माहिती घेतली ते आमचे उलेमाले सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ यांच्या माध्यमातून आम्ही दाखवू शकलो सरकारला किंवा न्यायालयाला की खरंच घोड्याप्रमाणे बैल ही धावू शकतो. फक्त काय त्यात घोड्याची धावण्याची क्षमता जास्त आहे आणि बैलाची धावण्याची क्षमता कमी आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही एक मुद्दा मांडला की आता म्हणजे उल्लेख केला तुम्ही की आता स्टेरॉइडचा वापर होतोय. मी इंटरनॅशनल प्लेअर आहे, मला स्टेरॉइड बद्दल पूर्ण माहिती आहे. स्टेरॉइडचा वापर होतोय का, तर होतोय, कमी जास्त प्रमाणात केला जातोय. लोकांच्या अपेक्षा वाढायला लागलेल्या आहेत, बक्षीसही मोठ्या स्वरूपाची आलेली आहेत, त्या माध्यमातून हा वापर होतोय. पण माझी एक विनंती आहे संघटनेच्या वतीनं आपल्याला की येणाऱ्या काळात आता हे 2-3 महिने यात्रेचा सीझन संपल्यानंतर पाऊस काळात ज्यावेळेस ह्या शर्ती कमी असतात त्यावेळेस तुम्ही एखादा सेमिनार भरवा शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला किंवा आमच्या बैलगाडी संघटनेचे आम्ही या पश्चिम महाराष्ट्रातले काय प्रमुख बैल मालक बोलवून घेतो, त्यांना ह्या गोष्टीची माहिती द्या. कारण की हे जग अज्ञानी आणि ह्या अज्ञानपणात ह्यांच्याकडून घडणाऱ्या चुका आहेत आणि ह्या चुकीची भरपाई त्या मुख्य जनावराला द्यावी लागते, ही दुर्दैव आहे. तर त्यासाठी तुम्ही एखादा सेमिनार ठेवा वर्षाला, त्या माध्यमातून ह्यांचंही नॉलेज वाढेल. जशा पद्धतीने तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगताय तशा पद्धतीने तुमचे आज जे डॉक्टर, म्हणजे किती पर्सेंट ज्ञान आहे माहित नाही मला त्यांना स्टेरॉइड बद्दल, पण जे डॉक्टर ट्रीट करतात त्या डॉक्टरांचाही, ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या डॉक्टरांचा एक सेमिनार घ्या आणि त्यांनाही तुम्ही सूचना करा की अशा पद्धतीचं होत असेल तर त्यांनाही कुठेतरी काटेकोरपणे त्या गोष्टीचं तुम्ही भान राखायला शिकवा. कारण की आम्ही फक्त अपेक्षा करतोय, देणारे तुम्ही आहात. द्यायचं की नाही, कुणाला चांगलं द्यायचं कुणाला वाईट द्यायचं ही सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आम्ही इंजेक्शन घेऊन आमच्या बैलाला आम्ही इंजेक्शन मारत नाही. आम्ही फक्त अपेक्षा ठेवतोय की डॉक्टर माझा बैल पळाला पाहिजे, माझा बैल पहिला आला पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल. पण ही जी अज्ञानी लोकांना ही चुकीचा मार्ग दाखवणारी आपलेच काही सहकारी आहेत आणि यांना आपण कुठेतरी आळा घालावा ही बी माझी संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. त्याचबरोबर आपण आता
ज्यासाठी सगळे इथं आलो ते आमच्या सहकाऱ्यांनी परवा दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या सर्वांची पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा इथं येऊन स्वतः वैयक्तिकरित्या माफी मागितलेली आहे. त्यांची घडलेली चूक ही संघटनेच्या लक्षात आल्यानंतर संघटनेच्या वतीनं आज सुभाष तात्या मांगडे, मी अमोल शिवकर, संतोष शिवतरे आणि आमचे सर्व पदाधिकारी तुमची पुन्हा एकदा संघटनेच्या वतीनं माफी मागायला आलोय. पण डॉक्टर साहेब, इथून पुढे जर असं काय होत असेल तर आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की संघटनेच्या वतीनं संबंधित बैल मालकाव कडक कारवाई आम्ही करू. तुम्ही कराल ती तुमच्या पद्धतीनं होईल, पण आम्ही अशा पद्धतीनं करू की येत्या 6 महिने किंवा वर्षभर त्या संबंधित बैल मालकाला आणि त्याचा बैल 1 वर्षासाठी शर्यतीतून बॅन केला जाईल. अशा प्रकारची कारवाई आम्ही आमच्या संघटनेतर्फे करू. आणि हे असं लक्षात घेऊ नका की आम्ही करत नाही. युट्यूबला सगळे बऱ्यापैकी सगळे मोबाईल वापरत आहेत. बकासूर आत्ता फेमस बैल आहे संबंध महाराष्ट्रात. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चुकीचा अपशब्द वापरला तर 1 महिना बॅन केला होता आम्ही. ऐन दिवाळीत 1 महिना त्या बैलाला आणि त्या मालकाला बॅन केला होता शर्यतीपासून. त्यामुळे आम्ही करणार का, तर 100% करणार. का करणार की ज्यांच्या माध्यमातून आज हे क्षेत्र टिकले, हे क्षेत्र आज ह्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला हे दिवस बघायला भेटतात, त्यांच्यावर कुठेतरी चुकीचा जर काय गैरप्रकार होत असेल तर संघटना 100% तुमच्या बरोबर आहे आणि राहणार. एवढाच मी शब्द देतो. पुन्हा एकदा अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं आपल्या सर्व शिक्षक वर्गाचं आपलं एकदा जाहीर माफी मागून आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशमुख साहेबांनी त्यांचं जे काही फिलिंग आहे ते आपल्या